नमस्कार मुलांनो, आज आपण शिकत आहोत इयत्ता 6वी आणि विषय आहे आपला आज इंग्रजी आणि आपण शिकत आहोत ग्रँडपा टेल्स अ स्टोरी. एक आजोबा आहे ते काय करत आहे तर स्टोरी सांगत आहे. आपल्याला तर माहीतच आहे की जे नातवंड असतात त्यांना आजी आजोबाकडनं स्टोरी ऐकण्यासाठी खूप आवडत असतं. तसंच इथे देखील आपल्याला एका ग्रँडपाने म्हणजेच एका आजोबाने काय केलेलं आहे तर स्टोरी सांगितलेली आहे आणि त्या स्टोरीमध्ये आपण इथे काय शिकणार आहोत तर त्या स्टोरीमधून आपण शिकणार आहोत की जशाच तसं जर आपण वागलो नाही तर कदाचित आपण पुढे जाऊ शकणार नाही आणि जर आपण प्रत्युत्तर दिलंच नाही तर काय होतं की आपल्यालाच तो जो व्यक्ती असतो तो आपल्याला शहाणपणा आणखीनच शिकवत असतो. त्यामुळे आपल्याला ही जी स्टोरी आहे त्या स्टोरीमधनं आपल्याला हे मॉरल घ्यायचं आहे की आपण जशाच तसं वागलं पाहिजे. बघूया मुलांना स्टोरी. आपल्याला जसे की आपले आजी आजोबा आपल्या घरामधील जे वरिष्ठ मंडळी आहेत जे आपल्याला स्टोरी सांगत असतात, गोष्ट सांगत असतात, त्या गोष्टीमधून आपल्याला खूप काही छान छान असं शिकायला मिळावं असं आपल्या वरिष्ठांचा किंवा आपल्या आजी आजोबांचा काय असतो तर हेतू असतो, उद्देश असतो. तसं की आपल्याला माहितीच आहे की जिजामातासुद्धा काय करायच्या की शिवरायांना वेगवेगळ्या गोष्टी सांगायच्यात आणि त्या गोष्टींमधून शिवराय जे आहेत ते महाराज जे आहेत आपले ते काय करायचे तर त्याच्यातनं योग्य तो बोध घ्यायचे. म्हणजेच न्यायनिवाडा कसा करायचा आहे तर जेव्हा जिजामाता त्यांना छान छान अशा सुंदर गोष्टी सांगायच्या त्यातनं हे शिकलेले आहे. तसेच आपल्याला आपल्या वरिष्ठाकडनं जेव्हा गोष्टी शिकायला मिळतात तेव्हा चांगलं काय आणि वाईट काय याची आपल्याला काय होत असते तर जाणीव होत असते. बघा, एक ग्रँडपा म्हणजेच एक आजोबा आपल्या नातवंड आणि नातवंडाचे जे काही फ्रेंड्स आहेत त्यांना देखील काय करत आहे तर स्टोरी इथे सांगत आहे आणि त्या स्टोरीमधून आपल्याला काय शिकायला मिळणार आहे ते आपण बघूयात. तर पहा मुलांनो, इंट्रोडक्शन म्हणजेच काय मुलांनो तर आपल्याला इथे काय करून घ्यायचं आहे तर जाणून घ्यायचं आहे. एक ही प्रस्तावना आहे की या स्टोरीमध्ये आपल्याला जे आजोबा आहे ते काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे. बघा, द चिल्ड्रन आर एक्सायटेड व्हाईल लिसनिंग टू द स्टोरी. बघा, एक्सायटेड म्हणजेच काय की उत्साहित असणं. जसं की आपल्याला जर कोणी गोष्ट सांगत असेल तर आपण खूप आतुर असतो, खूप प्रोत्साहित असतो, खूप उत्साहित असतो की मला आता काय करणार आहे एक स्टोरी ऐकायला मिळणार आहे आणि त्या स्टोरीमधून मी खूप काही शिकणार आहे. म्हणून कुठलेही लहान मुलं जेव्हा गोष्टी ऐकण्याआधी ते कसे असतात तर खूप एक्सायटेड असतात, खूप उत्साहित असतात. पुढे बघा, इट इज अबाउट अ calm and wise camel and a silly jackal. बघा, ह्या स्टोरीमध्ये आपल्याला काय कुठले प्राणी आपल्याला बघायला मिळणार आहेत तर एक उंट म्हणजे कॅमल आणि एक सिली जॅकेल म्हणजेच एक लबाड कोल्हा. हे जे प्राणी आहेत त्यांच्याबद्दल आपल्याला जे आजोबा आहेत ते इथे स्टोरी सांगत आहेत. बघा, लेट अस सी हाऊ द कॅमल टीचेस अ लेसन टू द जॅकेल. आता आपण या स्टोरीमध्ये काय बघणार आहोत तर जो कॅमेल आहे तो जो काय करणार आहे की टीचर्स अ लेसन. जॅकेलला तो कुठला लेसन शिकवणार आहे, कुठला धडा शिकवणार आहे हे आपण याच्यामध्ये बघणार आहोत. पहा मुलांना, चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला इथे कोण दिसत आहे तर एक आजोबा दिसत आहेत आणि ते आजोबा काय करत आहेत तर आपल्या नातवंडांना, त्यांचे नातवंडाचे जे फ्रेंड्स आहेत त्या सगळ्यांना काय सांगत आहे तर एक गोष्ट सांगत आहे आणि स्टोरी सांगत आहे. मुलं बघा किती एक्सायटेड आहे गोष्ट ऐकण्यासाठी, स्टोरी ऐकण्यासाठी आणि त्यातून बरंच काही शिकण्यासाठी. मग आजोबाने आता स्टार्ट केलेलं आहे गोष्ट ऐकवण्यासाठी, त्यांनी आता सुरुवात केलेली आहे. बघा, इन द बिगिनिंग ऑफ द चॅप्टर वी कॅन सी अ ग्रँडफादर इज टेलिंग अ स्टोरी टू. आता आपल्याला ग्रँडफादर म्हणजे काय हे माहिती असायला हवं. सांगा पाहू मुलांनो, ग्रँडफादर म्हणजेच काय तर ग्रँडफादर म्हणजे आपले आजोबा. त्यांनाच काय म्हटलं जातं तर ग्रँडफादर हे म्हटलं जातं आणि त्यांनी काय केलेलं आहे की गोष्ट सांगायला सुरुवात केलेली आहे. पुढे बघूया. त्यानंतर पहा मुलांना, आजोबा काय म्हणत आहे की रोनक अँड हिज फ्रेंड्स ईशान, राधिका, विद्या, अक्षय, गौरी अँड श्रेया.
बघा हे काय आहेत की त्याचे जो आजोबा आहे, ज्या आजोबांचे नातू कोण आहेत मुलांनो, तर ईशान हे आहे. आणि ईशानचे जे फ्रेंड्स आहे ते राधिका आहे, विद्या आहे, तसेच अक्षय, गौरी आणि श्रेया हे कुणाचे फ्रेंड आहे, तर हे त्यांच्या नातवाचे फ्रेंड आहे. त्या सगळ्यांना ग्रँडपा जे आहेत, आजोबा जे आहेत, ते काय करत आहेत तर गोष्टी सांगायला त्यांनी काय केलेले आहे, इथे सुरुवात केलेली आहे. पहा मुलांनो, इथे काय सांगितलेलं आहे, द चिल्ड्रन. आता द चिल्ड्रन म्हणजेच काय मुलांनो, तर द चिल्ड्रन बघा, CHILDREN, चिल्ड्रन म्हणजेच काय मुलांनो, तर हे सगळे जे मुलं आपल्याला इथे दिसत आहे त्यांना काय म्हणणार आहोत तर चिल्ड्रन. आणि चाइल्ड म्हणजेच काय मुलांनो, तर एकच मुलगा. आणि चिल्ड्रन म्हणजे हे सगळे मुलं. बघा, आर eagerly लिसनिंग टू द स्टोरी अँड इंटरप्टिंग ग्रँडपा एव्हरी नाव अँड. बघा आता त्यांनी काय केलेलं आहे, तर इथे जे काही चिल्ड्रन आहेत, जे काही मुलं आहेत, तिथे त्या आजोबांनी काय करायला सुरुवात केलेली आहे, तर स्टोरी सांगायला सुरुवात केलेली आहे. आणि आपल्याला दिसत आहे की जे मुलं आपल्याला दिसत आहे या चित्रामध्ये ते खूप एक्सायटेड आहे स्टोरी ऐकण्यासाठी आणि आजोबाची जी काही रिॲक्शन आहे ती बघण्यासाठी, की आपल्याला आता या स्टोरीमधून काय बोध मिळणार आहे, काय मॉरल आपला असणार आहे या स्टोरीमधला, हे ऐकण्यासाठी खूप उत्साहित आहे. कोण तर जे चिल्ड्रन आहेत. पहा मुलांनो, पुढे काय सांगितलेलं आहे की देन टू अंडरस्टँड डिफिकल्ट वर्ड्स. आता बघा, जेव्हा आजोबा स्टोरी सांगत असतात तेव्हा स्टोरी सांगताना काही वर्ड्स असे असतात, काही शब्द असे असतात की जे आपल्या ओळखीचे नसतात किंवा आपल्यासाठी नवीन शब्द असतात. मग आपण आजोबाला किंवा आजीला किंवा घरच्या वरिष्ठांना आपण मध्ये थांबवतो आणि त्यांना विचारतो की या वर्ड्सचा अर्थ नेमका काय आहे, कारण तो आपल्या ऐकल्यामध्ये नवीन आलेला असतो, तो आपल्यासाठी नवीन शब्द असतो. म्हणून आपल्याला असं वाटतं की त्या शब्दाचा नेमका अर्थ काय असेल. म्हणून आपण काय करतो मुलांना, तर वरिष्ठांना किंवा आजी आजोबांना थांबवतो आणि सांगतो की हा वर्ड कुठला आहे, त्याचा अर्थ मला सांगा. किंवा आजी आजोबा काय करतात, तो जर वर्ड कळत नसेल, तो शब्द कळत नसेल, तर तो शब्द कळवण्यासाठी ते एक एक्झाम्पल देत असतात आणि आपल्याला त्या शब्दाचं मिनिंगसुद्धा समजावून सांगत असतात. पहा मुलांनो, देन टू अंडरस्टँड डिफिकल्ट वर्ड्स. आता इथे अंडरस्टँड म्हणजेच काय मुलांनो, तर अंडरस्टँड म्हणजे समजून घेणे. आणि डिफिकल्ट म्हणजे काय मुलांनो, तर डिफिकल्ट म्हणजे कठीण. आणि वर्ड्स म्हणजे काय तुम्हाला माहितीच आहे, वर्ड्स म्हणजे शब्द. आता इथे स्टोरीमध्ये जे काही कठीण शब्द येणार आहेत ते आजोबा त्याचं एक्सप्लेन तर करणारच आहे, तेही वेगवेगळ्या एक्झाम्पल्ससह. चिल्ड्रनना, जे काही इथे आपल्याला चिल्ड्रन दिसत आहेत त्यांना वेगवेगळ्या एक्झाम्पल्ससह आजोबा काय करणार आहेत, तर कुठलेही वर्ड्स असो, न्यू वर्ड्स असो किंवा ओल्ड वर्ड्स असो, ते त्यांना समजावून सांगणार आहे, जेणेकरून प्रत्येक मुलांच्या लक्षात येणार आहे की आजोबा कुठली स्टोरी सांगत आहे ते. पुढे बघूया. नेक्स्ट पहा मुलांनो काय आहे, नाव लेट अस हिअर द एंटायर स्टोरी अँड अंडरस्टँड द मीनिंग टू. आता बघा, कुणाचंही इंटेन्शन काय असतं मुलांना, कुणीही जर आपल्याला स्टोरी जर सांगत असेल तर त्यांचं एकच इंटेन्शन असतं की ज्यांना आपण स्टोरी सांगत आहोत त्यांना ती पूर्णपणे समजली पाहिजे आणि त्या स्टोरीमधून त्यांनी काहीतरी असा बोध घ्यायला पाहिजे, जेणेकरून जे मुलं आहेत ते काय करेल मुलांना, त्यातनं एक चांगलं आणि वाईट यांची काय करेल तर निवड करणार. अशा पद्धतीने आपले जे वरिष्ठ आहे किंवा आपले जे आजोबा आहेत, आजी आहे, ग्रँडपा आहे, ग्रँडमदर आहे, ते काय करत असतात, आपल्याला स्टोरी सांगण्याचा प्रयत्न करत असतात. आता पहा मुलांना, ग्रँडपा आपल्याला स्टोरी सांगत आहे कशाची, तर टीट फॉर टॅट. म्हणजेच एक कॅमल आहे, एक उंट आहे आणि एक फॉक्स आहे, त्याची स्टोरी जी आहे ती आजोबा सांगायला त्यांनी सुरुवात केलेली. तर पहा मुलांनो, इथे आपल्याला ह्या चित्रामध्ये काय काय दिसत आहे सांगा पहा मुलांनो. तर इथे आपल्याला या चित्रामध्ये एक नदी दिसत आहे आणि नदीचे 2 काठ दिसत आहे. पहा मुलांनो, या काठाला म्हणजे पहिल्या काठाला कोण राहत आहे, नदीचा पहिला काठ जो आहे त्याला राहत आहे हा जो कॅमल आहे तो, आणि हा जो फॉक्स आहे म्हणजेच त्याचं नाव तिथे जॅकेल आहे. जॅकेल आणि हा कॅमेल कुठे राहत आहे, तर नदीच्या काठाशी राहत आहे. आणि नदीच्या दुसऱ्या काठाला बघा इथे काय दिसत आहे आपल्याला, तर इथे आपल्याला जे पिकं आहेत, जे क्रॉप्स आहेत किंवा ऊस लागवड आहे ते आपल्याला तिकडे म्हणजे त्या साईडला, दुसऱ्या साईडला आपल्याला काय दिसत आहे, तर जे काही शेती आहे
ती शेती आपल्याला त्या साईडला दिसत आहे, ती पिकलेली शेती आहे, त्यामध्ये खूप सारे धान्य आहे, शुगर कॅन आहेत, ऊसांची लागवड केलेली आहेत, असं बरंच काही दुसऱ्या किनारी, नदीच्या दुसऱ्या किनारी हे म्हणजे शेतीची लागवड ही केलेली आहे. आणि पहिल्या साईडला कोण आहेत तर फॉक्स आणि कॅमल हे आहेत. बघा मुलांनो, वन्स अपॉन अ टाइम अ कॅमल अँड अ जॅकल लिव्ह बाय अ रिव्हर नियर द वॉटर एज. म्हणजेच हे जे काही वॉटर एज आहे, म्हणजेच नदीचा जो काठ आहे, त्या काठाशी खूप खूप आधी एक कॅमल आणि एक फॉक्स म्हणजे जॅकेल हे दोघं राहत होते. तर पहा मुलांनो, नेक्स्ट काय सांगितलेलं आहे की देअर वॉज अ विलेज विथ फील्ड्स अँड फार्मर्स ऑन द अदर साईड ऑफ द रिव्हर. जसं की तुम्हाला सांगितल्याप्रमाणेच की नदीच्या पहिल्या साईडला कोण राहत होतं तर पहिल्या काठावरती फॉक्स आणि कॅमल हे दोघं राहताना होते. आणि दुसऱ्या साईडला काय होतं, नदीच्या दुसऱ्या साईडला विलेज होतं. विलेज म्हणजेच काय मुलांनो तर विलेज म्हणजेच गाव. आणि फील्ड्स म्हणजेच काय मुलांनो तर शेती. फार्म्स म्हणजेच काय मुलांनो तर शेती. फार्मर जे आहे, शेतकरी आहे, त्यांची शेती जी आहे ती दुसऱ्या साईडला होती, त्यांचे घरं जे आहे ते नदीच्या दुसऱ्या साईडला होती. ऑन द अदर साईड ऑफ द रिव्हर. नदीच्या दुसऱ्या साईडला कोण राहत होते तर लोकांची वस्ती दुसऱ्या साईडला होती आणि पहिल्या साईडला जे काही प्राणी होते ते राहत होते. आता पुढे बघूया. द क्लेवर जॅकेल ट्राईड टू प्ले अ ट्रिक ऑन द कॅमल. The jackal tempted the camel to go for a sugar can. आता बघा, एका दिवशी हे जे फॉक्स आहे, जे जॅकेल आहे, त्याच्या डोक्यामध्ये काय आलेलं बघा. द क्लेवर जॅकेल ट्राईड टू प्ले अ ट्रिक ऑन द कॅमेल. आता जो फॉक्स आहे त्याने काय ठरवलं की आता मी काय करणार आहे, एक खेळ हा जो कॅमेल आहे त्याच्यासोबत खेळणार आहे, किंवा त्याला मी थोडक्यात सांगाय फसवण्याचा प्रयत्न मी त्या कॅमेलला करणार आहे, असं त्याला ठरवायचं आहे. कारण हा खूप चतुर आहे, एक सिली फॉक्स आहे, म्हणून त्याला काय करायचं आहे तर कॅमलला ट्रबल करायचं आहे, म्हणजेच त्रास द्यायचा आहे. म्हणून तो काय म्हणतोय बघा. द जॅकेल टेम्प्टेड द कॅमल टू गो फॉर अ शुगर कॅन. तो काय म्हणत आहे कॅमलला. कॅमल म्हणजेच काय मुलांना तर कॅमल म्हणजेच उंट. आणि तो काय म्हणत आहे त्याला की दुसऱ्या साईडला काय आहे, नदीच्या दुसऱ्या साईडला काय आहे तर दुसऱ्या साईडला शुगर कॅन लावलेला आहे, म्हणजेच ऊसाची लागवड केली गेलेली आहे. तर आपण जर त्या साईडला जर गेलो तर आपली खूप छान अशी मेजवानी होणार आहे, खूप छान आपल्याला अन्न खायला मिळणार आहे, अशी जी लाडीगोडी आहे तो काय करत आहे, हा जो फॉक्स आहे तो कॅमलला सांगत आहे की आपण जर दुसऱ्या साईडला गेलो कशासाठी तर मेजवानी करण्यासाठी. खूप छान जर आपल्याला खायचं असेल, खूप वेगवेगळं आपल्याला जर हवं असेल तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर नदीच्या दुसऱ्या साईडला जावं लागेल. मुलांनो, हा जो फॉक्स आहे तो कॅमलला काय स्वप्न दाखवत आहे की आपण नदीच्या तर पहिल्या काठावरती आहेत, पण दुसऱ्या काठावरती खूप छान काय केलेले आहे तर हे जे शुगर कॅन आहे याला काय म्हणतात मुलांना तर ऊस. हे जे ऊस इथे साठी लावलेले आहेत, लागवड केलेली आहेत या ऊसांची, ते आपल्याला काय मिळणार आहे तर खायला मिळणार आहे. म्हणून आपण काय करायचं आहे तर जी रिव्हर आहे ती क्रॉस करून आपल्याला दुसऱ्या काठावरती वॉटर एजवरती म्हणजे दुसऱ्या काठावरती जायचं आहे आणि खूप मनसोक्तपणे शुगर कॅन आपल्याला खायचे आहे. बघा, सांगितल्याप्रमाणे द क्लेवर जॅकेल ट्राईड टू प्ले अ ट्रिक ऑन द कॅमल. द जॅकेल टेम्प्टेड द कॅमल टू गो फॉर अ शुगर कॅन. म्हणजेच हे जे काही लागवड केलेली आहे छानपैकी ऊसांची, ती खाण्याचा मोह कुणाला झालेला आहे तर फॉक्सला झालेला आहे, पण त्याची लालच तो कुणाला देत आहे तर कॅमलला देत आहे आणि सांगत आहे की आपण काय करणार आहोत तर ही जी नदी आहे ती क्रॉस करून आपण दुसऱ्या काठावर जाणार आहोत आणि मनसोक्तपणे आपण काय करणार आहोत तर भोजन करणार आहोत. नेक्स्ट पहा मुलांनो काय आहे. ट्रीट टू अ फार्मर्स field the camel took the jackal on his back to cross the river. आता जसे की फॉक्सने काय केलेलं आहे की कॅमलला मनवलेलं आहे आणि त्याला राजी केलेलं आहे की दुसऱ्या
जो काठ आहे नदीचा त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे. का जायचं आहे? कारण तिथे काय आहेत तर हे जे शुगर कॅन आहे, जे ऊस आहेत ते खायचे आहेत. आपल्याला मनसोक्तपणे आनंद घ्यायचा आहे भोजनाचा, मेजवानीचा. म्हणून आपल्याला काय करायचं आहे तर नदीच्या दुसऱ्या काठावरती आपल्याला जायचं आहे. पण कसं जायचं आहे? क्रॉस द रिव्हर, म्हणजेच आपल्याला नदी क्रॉस करावी लागेल, नदी ओलांडून आपल्याला जावं लागेल. तेव्हाच आपल्याला काय मिळणार आहे तर शुगर कॅन मनसोक्तपणे खायला मिळणार आहे. बघा देन काय झालंय की ते लोक आता जे फॉक्स आहे, कॅमल आहे, ते आता नदी क्रॉस करतात की नाही बघूया. तर बघा, दे ॲट देअर फिल इन द शुगर कॅन फील्ड सडनली द जॅकेल बिगॅन टू हाउल. बघा आता हा जो फॉक्स आहे तो कॅमलच्या पाठीवरती बसून, त्याच्या बॅकवरती बसून तो कुठे आलेला आहे तर नदी क्रॉस करून ज्या ठिकाणी ऊसाची लागवड केलेली होती त्या ठिकाणी हे दोघं आलेले आहेत. आणि आता मनसोक्तपणे या फॉक्सने काय केलेलं आहे तर मेजवानी केलेली आहे, भोजन केलेलं आहे. खूप मनापासून त्याने काय केलेलं आहे की या ऊसांचा आनंद घेतलेला आहे, खाल्लेले आहेत. आणि नंतर खाऊन झाल्यानंतर त्याने काय केलेले आहे, हाऊल म्हणजेच ओरडण्यास, किंचाळण्यास त्याने सुरुवात केलेली आहे. कुणी तर फॉक्सनी. आता माहितीच आहे आपल्याला की जर आपण कुणाच्या शेतामध्ये जर भोजन करण्यासाठी गेलो किंवा तिथे जी काही लागवड केलेली आहे ती जर आपण खाल्ली आणि तिथे जर का आपण ओरडलो किंवा किंचाळलो तर काय होणार आहे, सगळे शेतकरी येणार आहेत आणि विचारणार आहेत, बाबा तुम्ही इथे कसे काय आलात. आणि ज्यांना पकडलं त्यांना साहजिकच आहे पनिशमेंट ही मिळणारच आहे. तर बघा, जो फॉक्स आहे तो कुणाची मजा घेत आहे तर तो कॅमलची मजा घेत आहे की बघा आपण तर काय करणार आहोत, ओरडून इथून पळून जाणार आहोत, पण कॅमल मात्र इथे फसणार आहे. कारण तो धिप्पाड आहे, मोठा आहे आणि फॉक्स जो आहे तो काय करू शकतो, निसटू शकतो तिकडनं. पण हा जो कॅमल आहे तो शेतकऱ्याच्या तावडीमध्ये सापडू शकतो. म्हणून त्यांनी बघा मनसोक्तपणे काय केलेलं आहे तर भोजनाचा आनंद घेतलेला आहे. आणि ते सगळं खाऊन झाल्यानंतर आता तो किंचाळत आहे, ओरडत आहे. जेणेकरून काय होईल मुलांनो तर जे शेतकरी आहे ते पुन्हा शेतामध्ये येणार आहे बघायला की बाबा इथे काय घडत आहे. देन बघा मुलांनो काय आहे, द कॅमल ट्राईड टू स्टॉप हिम बट ही वेंट ऑन हावलिंग. बघा, जेव्हा तो ओरडत होता, किंचाळत होता, तेव्हा जो कॅमल आहे त्याला स्टॉप करण्याचा म्हणजे थांबवण्याचा प्रयत्न करत होता. पण कोल्हा काही थांबत नव्हता. त्याचं ओरडणं जे आहे, किंचाळणं जे आहे ते चालूच त्याने ठेवलं होतं. तो याला कॅमलला जे आहे ती भीती वाटत होती की आता काय होईल, ह्याच्या फॉक्सच्या ओरडल्याने जे काही शेतकरी आहेत ते एकत्र होतील आणि हे दोघं पकडले जातील. पण फॉक्सने काय केलेलं आहे की खूप चतुराईने तो ओरडला आणि तिकडनं त्याने पळ काढला. ॲज अ रिझल्ट द फार्मर अँड हिज हेल्पर्स केम रनिंग इन द फील्ड. आता शेतामध्ये कोण कोण आलेला आहे बघा. ॲज अ रिझल्ट, तो ओरडल्यामुळे काय परिणाम झालेला आहे तर द फार्मर अँड हिज हेल्पर्स केम रनिंग इन द फील्ड. म्हणजे जे शेतकरी आहे आणि त्यांना जे हेल्प करणारे लोक आहेत ते काय झालेले आहेत तर शेतामध्ये, फील्डमध्ये परत आलेले आहेत. आणि ते बघा मग आल्यानंतर काय होतंय तर पहा मुलांनो, इथे जेव्हा जो फॉक्स आहे तो ओरडल्यानंतर शेतकरी आणि त्याचे जे हेल्पर्स आहे, मदतगार आहेत, ते काय झालेले आहेत तर त्याचा आवाज ऐकून शेतीमध्ये, फील्डमध्ये पुन्हा परत आलेले आहेत. आणि बघा, द नॉटी जॅकल slipped away but the poor camel could not do so and got the beating from the farmer. बघा, नॉटी म्हणजेच काय की जो लबाड कोल्हा आहे, जो लबाड जॅकेल आहे, त्याने काय केलेलं आहे, स्लिप्ड अवे बट द पुअर कॅमल कुड नॉट डू सो अँड गॉट द बीटिंग फ्रॉम द फार्मर. आता बघा मुलांना, बीटिंग म्हणजेच काय तर मारणे. म्हणजेच ह्या ज्या कॅमेलला आहे त्या शेतकऱ्यांनी काय केलेलं आहे तर मारलेला आहे. कारण जो फॉक्स होता तो आवाज करून
तिकडनं पळून गेला. पण हा जो कॅमल आहे, बिचारा जो उंट आहे, तो मात्र शेतकरी आणि त्याचे जे हेल्पर्स आहे, मदतगार आहे, इतर जे कामगार आहेत, त्यांच्या तावडीमध्ये कोण सापडला तर हा कॅमल सापडला. आणि त्या कॅमलला बिचाराला खूप शेतकऱ्यांनी आणि त्याच्या कामगारांनी मारलं. तर नेक्स्ट पाहूया मुलांनो. बघा, द जॅकेल वॉज वेटिंग फॉर द कॅमल ॲट द रिव्हर साईड. ही apologized to the camel and said. बघा, पुन्हा तो एवढ्या नम्रतेने काय म्हणत आहे, हा जो जॅकेल आहे, जो फॉक्स आहे, तो कॅमलला काय म्हणत आहे बघा. द जॅकेल वॉज वेटिंग फॉर द कॅमल ॲट द रिव्हर साईड. म्हणजेच नदीच्या काठावरती बसून हा जो जॅकेल आहे, फॉक्स आहे, तो कुणाची वाट बघत होता तर कॅमलची वाट बघत होता. आणि त्याला अतिशय नम्रपणे काय म्हणतो आहे बघा. तर बघा, जो फॉक्स आहे तो कॅमलला काय म्हणत आहे की आय एम इन द हॅबिट ऑफ सिंगिंग आफ्टर अ गुड डिनर, होप यू डिडंट माइंड. बघा, माझी एक सवय आहे की जर मी खूप छान असं जेवलो, खूप छान मला जर मेजवानी मिळाली आणि मी पोट भरून जेवलो, तर मला सवय आहे. कशाची सवय आहे तर त्याला सिंगिंगची सवय आहे. कशाची मुलांनो तर त्याला सिंगिंगची म्हणजे गाणं गाण्याची सवय आहे, ओरडण्याची सवय आहे. आणि त्यामुळे काय झालेलं आहे मुलांनो तर मी ओरडलो, खूप छान माझी मेजवानी झाली, भोजन झालं. त्यामुळे मी खूप मनसोक्तपणे काय केलेलं आहे, भोजन केलेलं आहे. आणि त्यानंतर जी माझी सवय आहे की बाबा चांगलं जेवण मिळाल्यानंतर मी काय करत असतो तर गात असतो. नक्कीच होप यू डिडंट माइंड, नक्कीच तुला वाईट वाटलं नसेल अशी मी आशा करतो. देन बघा मुलांनो, विदाउट कमेंटिंग द कॅमल क्वाइटली टूक द जॅकेल ऑन हिज बॅक अँड एंटर्ड द रिव्हर. आता बघा, त्यावरती हा जो कॅमल आहे त्याने अजिबात प्रतिक्रिया दिलेली नाहीये, काहीही तो बोललेला नाहीये. जेव्हा कोल्हा असं म्हणाला की भरपूर जेवण केल्यानंतर, माझ्या पसंतीचं मी जेवल्यानंतर माझी सवयच आहे की मी काय करतो तर सिंगिंग करतो, पण नक्कीच तुला ह्याचं वाईट वाटलं नसेल. पण कॅमलला तर काय झालेलं आहे, त्याला तर मार पडलेला आहे शेतकऱ्याकडनं, तरी सुद्धा तो काय झालेला आहे तर गप्प बसलेला आहे. त्याने जॅकेलचे जे काही शब्द आहे किंवा जॅकेल जे काही म्हणाला आहे त्यावर त्याने प्रत्युत्तर दिलेलं नाही. आणि मग पुन्हा कॅमलच्या पाठीवरती कोण बसलेला आहे तर जॅकेल बसलेला आहे आणि ते नदी क्रॉस आता करत आहे. बघा, विदाऊट कमेंटिंग म्हणजे याने कुठलंही कमेंट केलेलं नाही. कुणी तर कॅमलने. तो काहीही फॉक्सला बोललेला नाहीये, जॅकेलला बोललेला नाहीये. द कॅमल क्वाइटली टूक द जॅकेल ऑन हिज बॅक अँड एंटर द रिव्हर. आणि पुन्हा हा जो कोल्हा आहे तो उंटाच्या पाठीवरती बसलेला आहे आणि ते रिव्हरमध्ये उतरलेले आहे. आता पहा मुलांनो, काय झालेलं आहे. द वॉटर वॉज व्हेरी डीप इन द मिडल ऑफ द रिव्हर. Suddenly, the camel began to take a dip in the river. आता बघा, जेव्हा हा जो कॅमल आहे तो उंटा ह्या ज्या फॉक्सला आहे तो घेऊन कुठे जात आहे तर नदीच्या दुसऱ्या काठावरती घेऊन जात आहे. पण मिडलला आल्यानंतर, नदीच्या मध्यभागी आल्यानंतर हा जो उंट आहे तो काय करायला लागला तर डिप इन द रिव्हर, म्हणजे तो सुद्धा काय करायला लागला तर तिथे उड्या मारायला लागला. कुठे तर नदीच्या मध्यभागी. देन मुलांनो, द frightened jackal shouted, "Are you trying to drown me, you silly fellow?" बघा, मग हा जो जॅकेल आहे तो उंटाला काय म्हणायला लागला की तू काय करत आहेस, तू मला बुडवण्याचा प्रयत्न करत आहेस का. कोण म्हणते बघा, द फ्रायटेड जॅकेल शाउटेड. तो कुणावर शाउट करायला लागला, ओरडायला लागला तर कॅमेलवरती तो ओरडायला लागला की तू काय करत आहेस की आर यू ट्राईंग टू ड्राउन. ड्राउन म्हणजेच काय मुलांना तर तू मला बुडवण्याचा प्रयत्न करत आहेस का. यू सिली फेलो, तू मूर्ख आहेस का, तू मला बुडवण्याचा प्रयत्न करत आहेस का. असं कोण कुणाला म्हणत आहे तर जॅकेल हा कॅमेलला म्हणत आहे.
की तू हे काय करत आहेस तर मुद्दामून करत आहेस. जसं की माझ्यामुळे तुला काय मिळालेलं आहे तर शेतकऱ्यांकडनं मार मिळालेला आहे, म्हणून तू नदी क्रॉस करताना काय करत आहेस की मुद्दामून नदीच्या मध्यभागी तू डुबण्याचा प्रयत्न करत आहे, बसण्याचा प्रयत्न करत आहे, जंप मारण्याचा प्रयत्न करत आहे. त्यावर बघा कॅमल काय म्हणतोय. नेक्स्ट बघा मुलांनो, द कॅमल कामली रिप्लाय. बघा जो कॅमल आहे त्याने अतिशय शांतपणे उत्तर दिलेलं आहे. कुणाला तर फॉक्सला, जॅकेलला. नो ब्रदर, नाही मी काय करत आहे, नाही भाऊ मी काय करत आहे तर आय एम इन द हॅबिट फॉर अ टॉकिंग अ डीप हॅबिट फॉर अ टेकिंग अ डीप इन द रिव्हर आफ्टर अ गुड मील. म्हणजेच जेव्हा मला एक छान मेजवानी मिळाली तेव्हा माझी एक सवय आहे की मी काय करत असतो तर पाण्यामध्ये एक छान असं डुबत असतो, बसत असतो पाण्यामध्ये. आणि तेच मी आता काय करत आहे कारण माझी सवयच आहे की मला खूप छान अशी मेजवानी मिळाली तर मी पाण्यामध्ये जंपिंग करतो किंवा उड्या मारतो, आणि ती माझी काय आहे तर ती माझी एक सवय आहे. देन मुलांनो, आय होप यू डिडंट माइंड द नॉटी जॅकेल लर्न हिज लेसन. बघा जेव्हा जो कॅमल आहे तो जॅकेलला काय म्हणाला की माझी सवयच आहे की मी छान जेवल्यानंतर मी काय करतो तर पाण्यामध्ये उठबस करतो किंवा पाण्यामध्ये मी एक डुबकी मारतो छानशी. ही माझी काय आहे तर जेवणानंतरची एक छान अशी सवय आहे. नक्कीच तुला ह्या माझ्या कृतीचं वाईट वाटलेलं नसणार. मी अशी आशा बाळगतो की तुला माझी ही जी हॅबिट आहे, माझी जी सवय आहे तिचं तुला वाईट वाटलं नसणार. पुढे बघा, आता पुढे काय सांगितलेलं आहे मुलांनो, आय होप यू डिडंट माइंड द नॉटी जॅकेल लर्न हिज लेसन. आता बघा हा जो नॉटी म्हणजेच हा जो फॉक्स आहे त्याने काय केलेलं आहे तर एक लेसन लर्न म्हणजेच काय मुलांनो तर शिकणे. त्याने एक धडा यातनं शिकलेला आहे. तो काय की जशास तसं वागणं. देन मुलांनो, ही नेवर ट्रबल द कॅमल अगेन. जशास तसा जर हा कॅमल जॅकेलसोबत वागला नसता तर कदाचित ह्या जॅकेलने पुन्हा काय केलं असतं, कॅमलला त्रास देण्याचा प्रयत्न केला असता. पण जेव्हा कॅमेलने सुद्धा काय केलेलं आहे की जॅकेलला योग्य तो धडा शिकवलेला आहे, जशास तसा तो वागलेला आहे, म्हणून ह्या जॅकेलने काय लेसन घेतलेला आहे, काय धडा तो शिकलेला आहे तर तो असा धडा शिकलेला आहे की जसा मी वागलो तसंच जर समोरचाही माझ्याशी वागत असेल तर तेव्हापासून याने काय केलेलं आहे की त्याने कॅमलला त्रास देणं हे बंद केलेलं आहे. बघा, ही नेवर ट्रबल द कॅमल अगेन. पुन्हा कॅमलला त्रास देण्याचा प्रयत्न फॉक्सने म्हणजे जॅकेलने केलेला नाही.